नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी हे बघा, आपण पूर्ण उंची 13.5 घडी घेतली 9.5ची। त्याच्यासाठी 2.25 इंचाचं गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकेच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला हा मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा। मागचा गळा घेतला आपण 9.5 इंचाचा, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि हा चौकोन सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला असा मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे। तो थोडा डार्क करून घ्यायचा म्हणजे आपल्याला कॅनव्हासवर उमटवायला सोपं जातं। कॅनव्हास घ्यायचं, त्याची डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे अशी ठेवायची अस्तरवरती। नंतर ओपन करून त्याला एक पिन लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे पिन लावल्यानंतर जी रेषा दिसते त्याच्यावरतीच आपल्याला हे पेनाने असं उमटवून घ्यायचं आहे। नंतर सेंटरला सुद्धा एक अशी रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची, पुन्हा अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तो आकार उमटवून घ्यायचा आहे। नंतरून आपल्याला रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून आणि हा कॅनव्हास बाकीचा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपला गळा असा तयार होईल। नंतर आपण हा कपडा घेतला, तो पण डबल फोल्ड केला आणि मोंढ्याची बाजू आपण कट करून घेतली। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। बघा आपल्याला आता आहे ना ह्या असं मध्ये जायला पाहिजे कॅनव्हास, तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण हे अस्तर पीस घ्यायचा, अस्तर ठेवायचं, त्याच्यावरती एक कॅनव्हास ठेवायचा, सेंटरला सेंटर जॉईंट करायचा आणि तिथे एक पिन लावून घ्यायची। पुन्हा ती रेषा खालची सेंटर व्यवस्थित बघून तिथे सुद्धा एक पिन लावायची आणि त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला कॅनव्हास कसं जॉईंट करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा हे आपल्याला मधला भाग हा कट करून घ्यायचा आहे। नंतर द्यायचे गळ्याला नॉचेस। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा। बघा ह्याप्रमाणे आपल्याला कपडा असा मध्ये फोल्ड करून वरतून आपल्याला दाबटीप मारायची। अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून आणि दाबटीप मारायची, म्हणजे काय होईल, आपला जो गळा आहे तो परफेक्ट असा तयार होईल। पूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी कडेने शिलाई मारून घ्यायची। आता साईडने पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। पूर्ण अस्तर जॉईंट झालं की आपल्याला साईडचा जो कपडा उरलेला आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे। बघा पूर्ण कपडा आपला कट झाला की आपल्याला गळ्यापासून समजा गळ्याची जी कड आहे त्याच्यापासून आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून एक अशी रेष मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे गळ्याच्या कडेपासून अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आणि पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही रेष अशी मारून घ्यायची। पूर्ण अर्धा इंच मोजायचं आणि रेष मारायची। अगदी व्यवस्थित अशी रेष मारून घ्यायची आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। सुंदर सुंदर डिझाईन आपण रोज बनवत असतो, त्या तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्याच्यामुळे चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे। बघा त्या रेषेपासून आपल्याला 1.5 इंच अंतर हे मोजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा एक रेष मारून घ्यायची। बघा अगदी व्यवस्थित असं त्या रेषेपासून आपल्याला 1.5 इंच मोजायचं आहे। परफेक्ट असं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो चुकणार नाही।
आता आपल्याला आधी टक्स मारून घ्यायचे, नंतर आपल्याला जी डिझाईन बनवायची ती बनवून घ्यायची. बघा टक्स मारायचे आणि लगेच आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टीला एक बाजूने फोल्ड करून घ्यायचं. साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली, तिला फोल्ड केलं आणि इथे आपण ती जॉईंट करून घेतली. त्याच्यावरती द्यायची दाब टीप, मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आता आपण हा गोल्डन कपडा घेतला. तुम्ही गोल्डन कपड्याऐवजी साडीचा जो कपडा आहे किंवा साडीच्या मॅचिंगचा जो कपडा असतो तसा कपडा तुम्ही इथे वापरायचा आहे, म्हणजे डिझाईन अतिशय सुंदर अशी दिसणार आहे. तर बघा जे अर्ध्या इंचावर आपण रेष मारली त्याच्यावरतीच ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. कपडा ठेवल्यानंतर आपण त्याला पिना लावून घेतल्या आणि जे अर्धा इंचावर रेष मारली त्याच्यावरती आपण शिलाई मारली. नंतर 1.5 इंचावरची जी रेष मारली त्याच्यावर सुद्धा आपल्याला ही शिलाई अशी मारून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्या शिलाई मारून झाल्या. पिना काढून घ्यायच्या आणि आपल्याला आता जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. गोल्डनचा जो एक्स्ट्राचा शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो आपल्याला अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे. कपडा कट करताना अगदी काळजीपूर्वक करायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे, तेवढी काळजी आपण घ्यायची आहे. बघा ते अर्धा इंचाच्या रेषेवरती पण शिलाई मारली आपण, तिथे सुद्धा कपडा अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर असा आपण पॅच बनवला. त्याच्यानंतर आपल्याला बनवायची डिझाईन. 2 इंचाचे आपण चौकोनी तुकडे घेतले आणि त्याला असं काय केलं, त्रिकोणामध्ये आपण ती शिलाई मारून घेतली. बघा ह्याप्रमाणे अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला ते सगळे त्रिकोण लावून घ्यायचे आहेत. ज्या मैत्रिणींना ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लासेससुद्धा सुरू आहेत. ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे. बघा आपली डिझाईन पूर्णपणे लावून झालेली आहे आणि जी शिलाई आपण मारली त्याच्या बाहेर जर कपडा निघालेला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. नंतर आपण एक छानशी अशी लेस घ्यायची आहे. तुम्ही कलरमध्ये सुद्धा ती लेस लावू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरली आहे आणि लेसच्या आपल्याला दोन्ही कडेला शिलाई मारून घ्यायची. बघा आधी एक आपण शिलाई मारून घेऊया एका कडेला आणि नंतर आपल्याला लेसच्या दुसऱ्या कडेला सुद्धा व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे 2 शिलाई आपण मारून घेतल्या. नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तिला सुद्धा आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. बघा आपले दोघंही शिलाई मारून झालेले आहे आणि आपल्याला आता सुंदर असे लटकनसुद्धा बनवायचे आहेत. आपण हे दोन्ही कलरचे असे चौकोनी तुकडे घेतले आणि याचं बघा त्रिकोण बनवून असं त्याचं पान तयार करायचे. बघा ह्याप्रमाणे शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पुन्हा एक चौकोनी तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची. नंतर त्याला ओपन करून पुन्हा अशी कडेनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ते टोकं कट करून घ्यायचे. दुसरेही लटकन त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचे.
आता त्याला नॉड लावून सुंदर असे आपल्याला लटकन बनवायचे आहेत बघा ह्याप्रमाणे. ज्या मैत्रिणींना लटकन येत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरती लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघायचा आहे आणि त्याप्रमाणे सुंदर लटकन शिकायची सुद्धा आहेत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले लटकन कसे बनवायचे तर व्हिडिओ बघायचा आपला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लटकन कसे बनवलेले आहेत. बघा आता आपण घेतले गोल्डन मणी आणि त्याला आपल्याला सुई लागणार आहे आणि ती जी डिझाईन बनवली त्याच्यावरती आपल्याला ही मणी लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला मणी लावायचे आहेत. बघा अशी पूर्ण डिझाईनवरती आपण ही मणी लावून घेणार आहे. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक असा दिसणार आहे मैत्रिणींनो. तो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. नवीन असतील चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीत ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.